खूप साऱ्या भूताच्या गोष्टी असतात. माझ्या गावाच्या जवळ एक ढाबा आहे. असा काळोख होता रस्त्यावर खूप, आणि डीम लाईट पण डीम, असा प्रॉपर स्ट्रीट लाईट नाही असा. तो ट्राय करतोय, अचानक मागून आवाज आला, दुरुस्त करून देऊ का? खूप साऱ्या भूताच्या गोष्टी असतात. ठीक आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी खूप अनुभव करतो. ठीक आहे, जसं तुला एक लास्ट टाइम झाली होती चकव्याची स्टोरी, आपण जी पॉडकास्ट पहिल्यांदाच झाली माझी. हां, ठीक आहे. तशा अजून काही गोष्टी आहेत का तुझ्या लाईफमध्ये की तू एक्सपिरियन्स केलास? हां आहेत. ओके, त्याच्यात कधीची स्टोरी? त्या इन्सिडेंट नंतर मला असं खूप भास व्हायला लागले, पण एक प्रॉपर इन्सिडेंट झाला होता. ओके, कधीची गोष्ट? ओके, इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, थर्ड इयरला होतो, आणि माझं कॉलेज होतं बदलापूरच्या पुढे थोडं, म्हणजे शेलू नावाचा जागा. अच्छा, ओके ओके, समजलं. हां, तिकडे आमचं कॉलेज आहे, आणि आजूबाजूला असं काही नाही आहे, वस्ती वगैरे काही नाही आहे. आणि जवळची वस्ती जी आहे ती 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. असं झालं असं की त्या टाइमला मी थर्ड इयरला होतो, आणि मी कॉलेजच्या कम्युनिटीमध्ये होतो, आणि आमचा फेस्ट येणार होता, कॉलेजचा फेस्ट असतो. तर जानेवारी फेब्रुवारीचा टाइम होता, आणि आम्ही झालं असं की फेस्टची तयारी करायची होती. 2च दिवस बाकी होते. सो आम्ही ठरवलं कॉलेजमध्ये थांबून तयारी करूया एक दिवस, आणि नाईटला तिकडेच थांबूया. कारण का मी लांब राहायचो, आणि असे बरेच लोक होते जे लांब राहायचे मुंबई साईडला. मला ट्रॅव्हलिंग नाही 1 तास जायचा. सो आम्ही ठरवलं की तिकडेच थांबूया, थोडा एक दिवस करूया. आणि मग आम्ही सगळं डिसाईड केलं कोण कोण थांबणार वगैरे. बरेच लोक थांबलेले, 10-15 लोक होते. आणि मग आम्ही सगळं जेवायचं वगैरे डिसाईड करत होतो. तर झालं असं की माझा एक मित्र, आमचा एक कम्युनिटीमधलाच एक आहे फ्रेंड, तो तिकडेच जवळच्या गावात राहतो, जे आहे तिकडे. ओके, 4-5 किलोमीटर अंतर आहे, तिकडेच राहतो तो. तर तो बोलला की माझ्या गावाच्या जवळ एक ढाबा आहे, म्हणजे ढाबा टाईप आहे, हॉटेल टाईप. तिकडे सगळं काय भेटतं, व्हेज नॉनव्हेज सगळ्या टाईपचं, चायनीज पण भेटतं. तर आम्ही बोललो हां, तू एक काम कर, ऑर्डर देऊन ठेव, मग रात्री आपण पिकअप करून घेऊन येऊया म्हणून. ठीक आहे. तर जवळपास आमचं काम लेटपर्यंत चाललं, 11पर्यंत चाललं. त्याच्यानंतर आम्ही बोललो चला आता जेवायला आम्ही जातो, जेवण घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही कंप्लीट करून ठेवा वगैरे. तर आम्ही निघालो, पोचलो तिकडे. तर तिकडे गेल्यावर समजलं की यार ह्यांनी अजून काही प्रिपेअर, म्हणजे सगळ्या ऑर्डर प्रिपेअर झाल्या नव्हत्या, त्याला टाईम लागणार होता. तर त्यांनी नंतर मग बनवून दिलं, मग पॅक करून वगैरे दिलं. तोपर्यंत वाजले 12. आम्ही 11 वाजता निघालेलो. अराउंड एक 15-20 मिनिटात पोचलो आम्ही इकडे त्या गावात, त्या ढाब्यावर. आणि तो तेवढा अजून एक अर्धा-पाऊण तास लागला त्याला सगळं बनवून द्यायला. आम्ही मग परत निघालो सगळं घेऊन. तर येताना झालं असं की 1-2 किलोमीटर निघालो आम्ही, 1-2 किलोमीटर झाले निघून, आणि गाडी बंद पडली. बाईक होती, मी गेलेलो, आणि माझ्यासोबत एका फ्रेंडला नेलेलं मी. ठीक आहे, आणि बाईक दुसऱ्याची होती. तर बाईक बंद पडली. आता माझी बाईक नाही, त्याची बाईक पण, आम्हाला कळलं नाही की नक्की प्रॉब्लेम काय. आणि फोनला आम्ही चेक केलं, नेटवर्क पण होता, आणि कसं ते असा काळोख होता रस्त्यावर खूप, आणि डीम लाईट पण डीम, असं प्रॉपर स्ट्रीट लाईट नाही असं. काळोख बघून माझी तर आधीच फाटली होती, चालवताना पण मला भीती वाटत होती. तर बाईक बंद पडली. आम्ही विचार करतो काय झालं असेल. आता आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पोरं, तर ट्राय करत होतो की काय होतंय का, चालू होतंय का, किक मारून बघितलं आहे, ते करून बघितलं, बाईक जरा पेट्रोल वगैरे चेक केला, असं सगळं केलं, चालू होईना. आणि आजूबाजूला कोणच नव्हतं. ठीक आहे ना, काही घर कोणतं काही, किंवा शॉप नाही, काही लोक पण नाही, गाड्या पण रस्त्यावर अशा कमीच होत्या. तर आम्ही ट्राय करतोय, अचानक मागून आवाज आला, दुरुस्त करून देऊ का? काय दुरुस्त करून देऊ का? हां. ओके. आणि आम्ही अशी टरकली आमची, आणि मागे वळून बघतो तर एक माणूस उभा होता. असं त्याच्याकडे बघून असं वाटत की मेकॅनिक आहे, आणि त्याकडे एक बॅग पण होती अशी. आता बघितलं मागे वळून तेव्हा कोण नव्हतं, आणि आता अचानक म्हणजे असं मी शॉक झालो. आणि त्याच्याकडे बघून खूप वेळ वाटलं मला पहिल्यांदाच, कारण का ना त्याचे असे डोळे जरा मोठे वाटत होते, नॉर्मल लोकांपेक्षा असं वाटत होतं की डोळे बाहेर आले त्याचे. आणि त्याच्या गळ्यावर पण ना एक अशी जखम होती. हां, जखम होती. मी घाबरलो. मी मित्राला बोललो, आपण बाईक ट्राय कर, आपणच बघूया काय होतं का, तू लक्ष देऊ नको.
आणि परत ट्राय करायला लागलो. आम्ही गपचूप ट्राय करतोय आणि परत आवाज आला त्याचा, दुरुस्त करून देऊ का. गॉड. लिटरली मला असं होत होतं, मला एक्सप्लेन नाही करू शकत मी, पण खूप घाबरलो होतो मी. त्या मित्राला बोललो चुप्प बस, लक्ष नको देऊ, करत राहा. ट्राय करतोय आणि एकदा आता म्हणजे असं वाटलं की स्टार्ट होणार, म्हणजे एकदा किक बसली होती, स्टार्ट होता राहिली, तोपर्यंत परत मागून आवाज आला, दुरुस्त करून देऊ का, असं बोलला तो. मी बोललो वळून बघू नको अजिबात, त्याला मित्राला बोललो. आम्ही ट्राय करतोय आणि थोड्या वेळाने स्टार्ट झाली गाडी आणि आम्ही बसलो तसं आणि जे निघालो ना, मी लिटरली 60च्या स्पीडने गाडी चालवतो ऐनवेळी, पण तेव्हा एवढा घाबरतो मी. जी गाडी पळवली, मी स्पीडकडे बघितलं पण नाही, पण मला वाटतं 80-90च्या स्पीडने पळवली असेल गाडी. मी पळवली गाडी, कॉलेजला गेलो, पोहोचलो तर त्यांनी ते आम्ही असं घाबरलो होतो ना, आणि आम्ही धावत गेलो उतरून पण बाईकवरून. ते विचार काय झालं. आम्ही बोललो यार असं. आम्ही आधी तर काय बोलण्याच्या ह्याच्यात नव्हतो, पण नंतर जरा पाणी वगैरे पिलं, बोललो यार असं झालंय. तर तो जो त्या गावात म्हणजे जो जवळ त्या गावात राहणारा जो मित्र होता ना, तो बोलला तुम्ही बरं झालं तुम्ही काही बोललात नाही, हा नाही बोललात ते बरं झालं. त्यात जर तुम्ही हा बोलला असत ना तर तुम्हाला त्यांनी झपाटलं असतं. अच्छा. तो ऍक्च्युअली तो बोलला की ती भटकती आत्मा आहे तिथे. अच्छा, म्हणजे ते ऍक्च्युअल त्यांनी ऐकलंय. त्यांनी त्याच्या गावात असे इन्सिडेंट झाले ऑलरेडी काही लोकांसोबत. तर तो बोलला की झालं असं होतं की त्याच्या गावातला एक मुलगा होता जो मेकॅनिक असा होता, त्या फील्ड मधला होता, आणि त्यांनी त्याचं गॅरेज टाकलं होतं. तर गॅरेज टाकण्यासाठी त्यांनी लोन घेतलं होतं. तर काही कारणामुळे त्याचं लोन तो फेडू शकला नाही. मग त्याने बँकवाल्यांनी जप्त वगैरे केलं, त्याचं हे केलं, सील केलं गॅरेज आणि मशीन्स वगैरे जप्त करून घेऊन गेले, असं काही झालं. आणि त्यामुळे त्याचं फायनान्शियल कंडिशन अजून खराब झाली आणि मग तो डिप्रेशनमध्ये गेला खूप असं. मग त्यांनी सुसाईड केला असं लास्टला. त्यावेळी माझ्या त्याचा चेहरा असा मला लक्षात आला, जेव्हा तो बोला ना की सुसाईड केलं, तेव्हा असं माझ्या चेहरा लक्षात आला आणि त्याचे डोळे असे जे भारत तसे माझ्या तोंडासमोर आला असं अचानक. म्हणजे असं शॉक झालो मी एकदम, एवढा शॉक मध्ये होतो. तर खूप घाबरलो होतो. रात्री मला झोप न लागली. पण यार तो किस्सा होता, म्हणजे त्याच्यानंतरचा 1-2 आठवडे मी शॉक मध्येच होतो. लिटरली खूप घाबरलो, खूप फाटली होती माझी. राईट ना यार, की प्रॉपर इन्सिडेंट झाला होता. आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की फाशी घेतली. आय थिंक त्याच्यामुळे ते मार्क्स होते इकडे गळ्यावरती, ते पण होतं. ती जखम त्याच्यामुळेच होती. आणि तो बोलला की त्याचं गॅरेज त्याच एरियामध्ये होतं, त्या एरियामध्ये जर तुमची गाडी वगैरे बंद पडली तर ते एक्सपिरियन्स येतो, त्या लोकांना एक्सपिरियन्स येतो असं.